आपल्या या शाळेत या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडतो ते आपल्याला हे चित्र दिसते। दरवर्षी आपण नवोदय स्कॉलरशिप आणि अदर ज्या काही आपण स्पर्धा परीक्षा घेत असतो, या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचं यश हाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा असतो हे चित्र आपल्याला या यशावरनं दिसत असतं। यावर्षी या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वीकडे आपली शाळा युनिव्हर्सिटी सर्व काही बंद आहे आणि अशा वातावरणामध्ये हे चेतना पब्लिकेशन इंडिया LLP यांच्या मार्फत ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये आपले बरेचसे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। जवळजवळ या परीक्षेत 120 शाळांचा समावेश होता। 120 शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि त्याच्यापैकी आपल्या शाळेतले तब्बल 25 ते 30 विद्यार्थी चांगल्या मार्कांनी यशस्वी झालेले आहेत। गौरवाची गोष्ट आहे की या जेवढ्याही शाळा होत्या त्या शाळेतले फक्त 10, 15, 20 विद्यार्थीपर्यंत एवढे विद्यार्थी आलेले आहेत, पण आपले जवळजवळ 25 ते 30 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत। मग आतापर्यंत 120 शाळांमध्ये सर्वात जास्त आपली ज्ञानदेवी शाळा नावरूपात आलेली आहे की सर्वात जास्त विद्यार्थी या शाळेतले आलेले आहेत। विशेष करून आपले सर्व ग्रामीण भागातले विद्यार्थी होते। जेवढेही शाळा होत्या त्या शाळा या तालुक्या जिल्हा लेवलच्या शाळा होत्या, पण एक ग्रामीण भागातली सर्वात जास्त विद्यार्थी जर असतील तर आपल्या ज्ञानदेवी शाळेतले होते आणि सर्वात जास्त विद्यार्थी आपल्या ज्ञानदेवी शाळेतले आलेले आहेत। ही आनंदाची, गौरवाची, अभिमानाची गोष्ट आपल्या शाळेसाठी, या शाळेसाठी, या विद्यार्थ्यांसाठी जे प्रयत्न करणारे आपले सर्व माध्यमिकचे शिक्षक, आपले सर्व प्राथमिक विभागाचे शिक्षक, सर्व मुख्याध्यापक आणि आदरणीय आपले संस्थापक, या सर्वांचा हातभार आहे, सर्वांचा मोलाचा वाटा आहे। विशेष म्हणजे या चेतना पब्लिकेशन विषयीची माहिती आपल्या उपस्थित असलेल्या मान्यवरातून आपले इंडिया हेड ऑफिसर चेतना पब्लिकेशनचे आदरणीय हसनभाई सय्यद यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावा अशी त्यांना विनंती करतो। गुड मॉर्निंग। थैंक यू गांगुड़े सर, टीचिंग स्टाफ और पेरेंट्स की हमें अपॉर्चुनिटी मिली कि हम लोग आपके सामने 2 शब्द कह सकें। चेतना पब्लिकेशन लगभग एजुकेशन में 40 साल पुरानी कंपनी है और हर बार हम लोगों ने सोचा है कि एजुकेशन के माध्यम से हम कुछ ना कुछ नया बनाते रहे। और हमारा ये मानना है कि जो बॉम्बे, पुणे, दिल्ली के बच्चों को जो एजुकेशन सपोर्ट मिल रहा है वो गांव के हर बच्चे को भी मिले। और हम लोग बहुत सरप्राइज और बहुत खुशी हुई जब हम लोगों ने रिजल्ट देखा कि ज्ञानदेवी स्कूल के बच्चों ने टॉपर किया। तो मुझे लगता है कि बच्चों के लिए, टीचर्स के लिए, सर के लिए और पेरेंट्स के लिए एक जोरदार तालियां हो जानी चाहिए क्योंकि हम जब रिजल्ट निकाला गया, महाराष्ट्र लेवल पे जब रिजल्ट निकाला गया तो पूछा गया कि ये लोकेशन कहाँ पे है और ये स्कूल कहाँ पे है और ये बच्चे कैसे हैं कि इन्होंने वन साइड पूरा कंपटीशन जीतते गए। ये सबके लिए हैरत की बात हुई कि कई लोगों को महाराष्ट्र में ताराबाद भी पता नहीं है, लेकिन आपके बच्चे आपके स्कूल के वजह से ताराबाद महाराष्ट्र में भी फेमस हो गए एजुकेशन के इस पे, कि काफी जो लोग ऊपर थे उनको ताराबाद एग्जैक्टली लोकेशन पता नहीं कहाँ पे है। तो जब रिजल्ट देखा और तब मैंने उन्हें मैप पे बताया ताराबाद कहाँ पे है, तो लोग मैनेजमेंट ये कहने लगे कि ये बच्चे नहीं, ये जेम्स है, ये हीरे है और हीरे चमकना ही चाहिए। तो अगर हम लोग ये देखेंगे, हम लोग उनको ऐसी बुक्स दे रहे हैं, ऐसा प्रोडक्ट लॉन्च कर रहे हैं जो इंडिया में पहली बार हुआ। हम लोग प्राइज विनर्स जितने भी बच्चे हैं उनको हम लोग QR बुक्स दे रहे हैं। QR बुक्स क्या रहती है, अभी जैसे कि हमारे साथ डॉक्टर साहब हैं, डॉक्टर साहब ने पूरी हार्ट की पढ़ाई की है, बराबर सर, लेकिन आपकी हार्ट की पढ़ाई कब से शुरू हुई थी? स्टैंडर्ड 5th 8 से 8 स्टैंडर्ड से हार्ट सिलेबस में आया है। और जो बच्चों का साइंस में इंटरेस्ट है, धीरे 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 करते हुए हार्ट का डिटेलिंग करते करते आपको MBBS में हार्ट का डिटेलिंग होता है।
तो एजुकेशन का मानना यह है कि बचपन से ही बच्चों का फाउंडेशन स्टोन बन जाता है। तो हम लोगों ने ऐसा किया है कि यहाँ पे जो भी बच्चा डॉक्टर बनना चाहता है, इंजीनियर बनना चाहता है, आर्मी ऑफिसर बनना चाहता है, पायलट बनना चाहता है, हर चीज के लिए बेसिक क्या है, बेसिक इंपॉर्टेंट ये है कि उसको कंसेप्ट क्लियर रहे। और हम लोगों ने क्यूआर की ऐसी बुक बनाई है जिसमें बच्चों का पूरा कंसेप्ट क्लियर होता है। अब जैसा कि आपको मालूम है, कोविड सिचुएशन, किसी को पता नहीं था कि कोविड अचानक आ जाएगा। कोविड आने के बाद पूरा के पूरा एजुकेशन सिस्टम बंद है। टीचर्स और स्कूल्स अपनी तरफ से पूरी मेहनत कर रही है कि बच्चों को अच्छे से अच्छा एजुकेशन दे सके, इसलिए ऑनलाइन एजुकेशन मिलता है स्कूल के तरफ से जो आपको मदद करता है। उसके बाद भी हमें एक टेंशन है कि हमें बच्चों को पढ़ाना है, और घर पे रहने के बाद कैसा टीचर्स बाहर रहते हैं तो बच्चों का थोड़ा कंट्रोल पढ़ाई से हिल जाता है। तो हम लोगों ने ऐसी बुक दी है कि स्कूल में भी गुरु है और घर पे भी गुरु है, और जब 3 गुरु एक साथ बच्चे को पढ़ाते हैं तो आने वाली सदी का बच्चा महागुरु बनता है। तो वो बुक्स, वो कंसेप्ट हम ये चाहते हैं कि जो प्राइज विनर्स हैं स्कूल्स के, उनको डिस्ट्रीब्यूशन शुरू किया जाए। और डिस्ट्रीब्यूशन के बाद मैं पेरेंट्स को रिक्वेस्ट करूंगा कि अपने बच्चों के साथ आके क्लास में आ जाएं, तो वो बुक्स यूज कैसे करते हैं मैं सिखाऊंगा उन सबको। सो मैं कहना चाहूंगा गांगुली सर, फंक्शन स्टार्ट किए जाए, प्राइज डिस्ट्रीब्यूशन। अभी ये जो प्राइज है चेतना पब्लिकेशन की तरफ से, मैं हूं हसन सैयद, मैं नेशनल हेड हूं इंडिया चेतना पब्लिकेशन। मेरे साथ है डॉक्टर साहब के साथ में जो बैठे हैं मिस्टर जितेंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र हेड। उनके बाजू में है मिस्टर प्रशांत आहेर, नॉर्थ महाराष्ट्र हेड। और हमारे वो जितेंद्र सालवी हैं जो नासिक के मैनेजर हैं, वो अंदर है, वो यहाँ पे। तो हमारी पूरी टीम बॉम्बे से आई है ताकि हम लोग डिजर्विंग बच्चों को खुद गिफ्ट दे सके। सो थैंक यू वेरी मच। और मैं चाहूंगा कि सर प्राइज डिस्ट्रीब्यूशन का काम शुरू करें। उपस्थित सर्व पालक, शिक्षक, चेतना पब्लिकेशनचे हेड सय्यदभाई, प्रशांत आहेर, कुलकर्णी साहेब, जितू साळवे आणि आपले सर्व शिक्षक वर्ग, आज मला खरोखर आनंद होतोय की ज्यावेळेस मागच्या महिन्यामध्ये ती ऑनलाईन जी चेतना पब्लिकेशनने स्पर्धा परीक्षा घेतली होती, त्याच्यामध्ये आपली ज्ञानदेवी होती, जळगावच्या शाळा होत्या, धुळ्याच्या होत्या, नाशिकचा गुरु गोविंद सिंग होत्या, ऑल इंडियामध्ये 240 शाळा होत्या बघा। आणि 240 शाळेमध्ये ज्यावेळेस मी पण त्याच्या ऑनलाईन होतो तर बघत होतो की आपले ज्ञानदेवीचे विद्यार्थी खरोखर थोडे पुढे कमी पडले की नेटवर्क, की नेटचा प्रॉब्लेम आला, काहींना मोबाईलचा प्रॉब्लेम आला, आपले अजूनही जास्त मुलं आले असते, पण काही विद्यार्थ्यांचं ग्रामीण भागामध्ये कोणाकडे हँडसेट नव्हते, कोणाकडे नेटवर्क नव्हतं, त्याच्यामुळे त्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं आपले जे 8, 9, 10, 12 पोरं आले, 5, 25 पोरं आपले आले असते, तुमच्यामध्ये अजूनही काही हुशार पोरं मागे राहून गेले। आणि खरोखर सांगतो, विद्यार्थ्यांनी, पालकांनी मेहनत घेतली, शिक्षकांनी मेहनत घेतली, त्याचं फळ आज तुम्हाला मिळतं आहे। की माणसाला पुढे जायचं असेल तर फक्त लढ म्हटल्यानंतर जो पाठीवर थाप पडते आशीर्वादाची, ती फार महत्त्वाची आहे। आणि आज या आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी हसनभाई हे चेतना पब्लिकेशनचे मुंबईचे हेड आहेत, बॉस आहेत ते, आणि ते आमचे चांगले संबंध आहेत। त्यांचा हा 3रा 4था राऊंड आपल्या शाळेवर असेल, त्यांनी वारंवार आपल्या शाळेचं कौतुकच केलेलं आहे की सर तुमचे विद्यार्थी खरोखर ब्रिलियंट आहेत, शार्प आहेत। खरोखर आमच्या मोसम खोड्यामधले ही जी शाळा आहे, आज नावारूपास खूप आलेले, त्याच्यामुळे पालकांचं सहकार्य, विद्यार्थ्यांचं सहकार्य, आणि सर हसनभाई आमचा स्टाफच आम्ही घेताना सिलेक्टेड चांगला ब्रिलियंट आहे। आमचा बालवाडीपासून 10वीपर्यंत प्रत्येक शिक्षक हा मेहनतीने काम करतो। आणि आज जरी आज क्विजमध्ये पोरं आले असतील, आमच्या जे ग्राउंड लेवलला शिक्षक आहेत प्रायमरीचे, त्यांचं फार मोठं श्रेय, माध्यमिकचं श्रेय। आमच्या दरवर्षी नवोदय स्कॉलरशिपला सुद्धा बागलाण नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या शाळेचे जास्त विद्यार्थी येतात ग्रामीण भागामधनं। आता सुद्धा 5वीला 5 पोरं नवोदयला सिलेक्ट झाले पहिल्या राऊंडमध्ये, आणि अजूनही 1-2 पोरं जातील। याच्यामुळे आमच्या ग्रामीण भागामध्ये खरोखर आनंद वाटतो की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पोरं, मजुरांचे पोरं नवोदय स्कॉलरशिपला येतात, आणि नवोदयला गेल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्यांच्या स्कीम त्यांना शिकायला मिळतं 12वीपर्यंत, आणि त्यांना बिचाऱ्यांना आयुष्यात आधी संधी अवेलेबल झाली नसती, पण आम्ही
मोना एज्युकेशनच्या थ्रू ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा तसं आमचं अंजली तसंच अजून एक नवीन रोपटं आमचं मुंदवाडचं आहे ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले ती ज्युनियर केजी ज्युनियर कॉलेज तिथं परवानगी आहे तिथं 8वीपर्यंत शाळा गेली तिथेही गुणवत्ता चांगली आम्ही केलेली आहे तिथल्याही शिक्षकांनी खरोखर सुंदर प्रदर्शन केलं शिक्षकांनी खूप चांगलं टीचिंग केलं आणि विद्यार्थ्यांना पालकांचाही सपोर्ट खरोखर चांगला आहे हसनबाई मला खरंच आनंद वाटतोय आजचा सोहळा हा आज तुमच्यासारख्या मोठ्या लोकांचे पाय आमच्या शाळेत लागले आणि आम्ही धन्य झालो आणि आम्हाला खरंच तुमचे म्हणजे कोणत्या स्वरूपात कोणत्या शब्दात तुमचा सत्कार करावा असा मला प्रश्न पडलेला आहे तरी हसनबाई आम्हाला आनंद वाटतो की चेतना पब्लिकेशनचं आम्ही 3 वर्षापासून तुमचं वापरतोय पण पालकांना अजूनही काही लोकांना कन्व्हिन्स करता नाही आलं पण चेतना पब्लिकेशन स्टडी आहे जे त्यांना नॉलेज दिलं जातं हे संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार करून दिलेलं असतं म्हणून आमचे पोरं आज खरोखर नावारूपास आले दरवर्षी आमचा 10वीचा 100% निकाल लागतो यावर्षी आमचा 95.something मार्क घेऊन पहिला विद्यार्थी आला आणि पहिले विद्यार्थी खरोखर सुंदर आले आणि अजून आत्ताची खरं आमची बॅच ओरिजिनल जे बालवाडीपासून आता 10वीपर्यंत गेले ते खरं आमचे आता ओरिजिनल विद्यार्थी आता येऊन राहिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी खरोखर चांगलं केलं पालकांनी असंच लक्ष दिलं तर आपल्याला कुठेही डोनेशन देऊन ॲडमिशन घ्यायची गरज येणार नाही अशी मी खात्री बाळगतो आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याच्यावर सगळ्यांचे आभार जय महाराष्ट्र अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण संस्थेकडनं सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे या ठिकाणी चेतना पब्लिकेशन इंडिया LLP चे इंडिया हेड ऑफिसर हसनबाई सय्यद यांचा सत्कार आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर दौलतरावजी राघव गांगुडे साहेब यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. यानंतर महाराष्ट्र हेड आदरणीय जितेंद्र भाऊ कुलकर्णी यांचा सत्कार डॉक्टर साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर उत्तर महाराष्ट्र हेड आदरणीय प्रशांतजी आहेर यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर दौलतरावजी गांगुडे साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सर्व आपले परिचित आपले नाशिक मॅनेजर जितेंद्र भाऊ साळवे यांचा सत्कार आदरणीय डॉक्टर साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. तसेच आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा करणं हे आमचं आद्य कर्तव्य समजतो. चेतना पब्लिकेशन मार्फत घेण्यात आलेली ही ऑनलाईन स्पर्धा या स्पर्धेमध्ये तब्बल 30 विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झालेले आणि त्याच्यातून काही विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेले आहेत. यापैकी 9वीचे 5 विद्यार्थी आणि 10वीचे 3 विद्यार्थी हे ऑल इंडियामधून सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत. विद्यार्थी 30 विद्यार्थ्यांची चांगल्या गुणांनी यश मिळवलेलं आहे पण याच्यातनं मेरिट लावावं लागतं आणि पूर्ण ऑल इंडियामधून 9वीचे 5 विद्यार्थी आणि 10वीचे 3 विद्यार्थी सिलेक्ट झालेले. यापैकी कुमारी देवांशा रवींद्र निकम या विद्यार्थिनीचा सत्कार हेड ऑफिसर हसनजी सय्यद यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. तिचे पालक आदरणीय रवींद्र भाऊ यांनी देखील मंचावर यायचे. या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार चेतना पब्लिकेशन तसेच आपल्या मोना एज्युकेशन वेलफेअर सोसायटी सदरा संचलित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या मार्फत होतोय.
एक मिनिट हा. देवांक्षा देवांशाला एक प्रश्न विचारायचा आहे. देवांशा, ही एक्झाम देताना नक्की तुझ्या मनात काय होतं बाळा? मी सिलेक्ट होईल का नाही. पण मग एक्झाम देताना तुला काय काय समस्या आल्या आणि ते तू कशा क्रॅक केल्या ते जरा सगळ्यांना सांगशील? एक्झाम देताना म्हणजे जास्त हार्ड पण नव्हती, जास्त इझी पण नव्हती. क्वेश्चन पण एवढे हार्ड नव्हते, म्हणून सॉल्व करायला इझी गेलं. हार्ड वाटलेली लोकांना हार्ड वाटले ना. पण हे कशामुळे शक्य झालं? सर्व माझ्या म्हणजे आमच्या टीचर्स सरांनी आम्हाला मदत केली, चांगले मार्क मिळवण्यासाठी टीचिंग केली चांगली, त्याच्यामुळे नाही ये बताना, हेलो, बड़ा होके तुम्हें क्या बनना है? IAS ऑफिसर. गुड गुड गुड. मेरी ये बेस्ट विशेष है कि चेयरमैन सर का गाइडेंस, टीचर्स की मेंटरशिप और ये जो बुक्स हैं, पेरेंट्स का आशीर्वाद तो है ही है, और ये जो बुक्स हैं, ये बुक्स आप प्रॉपरली यूज करते हो तो हो सकता है कि अगले 5 या 6 साल में देवांशा IAS या IPS ऑफिसर की इसमें हमें दिखेगी. ऑल द बेस्ट. ये बुक्स मैं आपको सिखाऊंगा जाने से पहले कैसे यूज करना है. थैंक यू. रवी लक्ष दे रे. यानंतर खुशी संजय बिराडे या विद्यार्थ्यांनी मंचावर यायचंय. या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर दडोजी गावडे साहेब तसेच महाराष्ट्र हेड जितेंद्र साहेब कुलकर्णी यांनी करायचं आहे. फोटो काढा रे, मरता येतील आपल्याला, ॲनिमेशन करता येतील. यानंतर काय करतो तुला प्रश्न विचारा. खुशी, ज्यावेळेस ही एक्झाम स्टार्ट झाली त्यावेळेस टाइम कमी होता, गुगलवर आपल्याला फॉर्म भरायचा होता, बरोबर? मग ते एवढं ऍडजस्ट करताना आणि एक्झाम कशी दिली हे जरा सांगशील सगळ्यांना? इंटरनेट प्रॉब्लेम खूप आला आमच्या इथं, म्हणजे रेंज प्रॉब्लेम होतो ना, मग त्यानंतर मग ते फास्ट टायपिंग वगैरे केलं आणि सॉल्व केलं क्वेश्चन. अच्छा, खुशी, आपको क्या बनना है? बड़ा होके क्या बनना है? IAS ऑफिसर. IAS. तो सर आपकी तरफ से 2 IAS हैं. तो कुछ नाही नाही, खुशी तुला विचारायचं आहे की ज्यावेळेस त्यांनी ऑनलाईन मला प्रश्न विचारले होते, तुम्ही इकडे फास्ट तुम्ही उत्तर कशी देत होते? सर आम्हाला जे सायन्सला जे टीचर होते आतापर्यंत मोस्ट ऑफ सायन्सचे क्वेश्चन होते ना त्यात, मग आमच्या सायन्स टीचरांनी ते पण प्रॉपर करून घेतलेलं होतं आणि जनरल नॉलेज पण सर्व शिक्षकांनी बरोबर सांगितलं होतं त्याच्यामुळे. और खुशी, हम ये कहना चाहेंगे, अभी हम आपको जो बुक्स दे रहे हैं, QR की बुक्स, इस वजह से, इंटरनेट की वजह से आपकी कभी भी पढ़ाई डिस्टर्ब नहीं होगी. ये बुक्स ऐसी है कि आपको जब कवरेज बेस्ट है और जब आपको पढ़ना है वो टाइम पे ये बुक्स आपकी बेस्ट कंपेनियन रहेंगे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. यानंतर निर्मल दीपक मोरे या विद्यार्थ्यांनी मंचावर यायचं आहे. या विद्यार्थ्याचा सत्कार उत्तर महाराष्ट्र हेड ऑफिसर आदरणीय प्रशांतजी आहेर यांनी करायचं आहे. पुढे पुढे तुम्ही या बाजूला. निर्मल, ज्यावेळेस ऑनलाईन तुमची एक्झाम झाली त्यावेळेस समोरून तुम्हाला ते प्रश्न विचारत होते, तर तुम्ही त्यावेळेस कुठला प्रश्न कसा येईल आणि त्याचं उत्तर कसं द्यावं, तुम्ही कसं विचार केला होता? आपल्या शाळेचं शिक्षण शाळेत जे शिकवलं होतं त्याच्यावर विचार केला होता, पुस्तकांवर.
तुमच्या तर कॉम्पिटिशन 240 शाळा होत्या ऑल इंडियावर. मग तुला कसं काय फास्ट वाटलं की आपण लोक याचं उत्तर बरोबर द्यावं असं? असं वाटलं की आपण करावं असं. ही जी एक्झाम होती ही टाईमलाईनची होती, बरोबर आहे. तर तू टाईमलाईन कसं ॲडजस्ट केलंस त्याच्यामध्ये? कारण प्रत्येक प्रश्नाला एक मिनिट काहीतरी दिला होता आपण, बरोबर आहे. ते जास्त स्पेसिफिक होतं, तर तू ते टाईमलाईन कसं ॲडजस्ट केलं आता. रेंज प्रॉब्लेम होता पण झालं. अरे तसं नाही, ही जर क्विज झाली कौन बनेगा करोडपती सारखीच होती. हां, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला त्यांनी पहिला प्रश्न विचारला तर त्याने याच्यामध्ये सगळ्यांना उत्तर येत होते. बऱ्याच लोकांना गोंधळ आहे, सगळ्यांना उत्तरे येत होते, पण ज्याची सजगता चांगली होती आणि त्याने ते बटन दाबलं तर त्याला संधी मिळत होती बोलण्याची. असं नव्हतं की त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी किंवा तुम्ही जास्ती सजगता आणि जास्त शार्पनेस, कारण तुमचा हा सराव सिलेबस शिक्षकांनी करून घेतलेला होता आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहिती होतं ठामपणे आणि उत्तर बरोबर आहे म्हणून तुम्ही ते बटन दाबत होते. ती बोलताना घाबरू नका, कारण याच्यामध्ये कुठलाही वशिला किंवा कुठलंही काही नव्हतं. कारण याच्यामध्ये चेतना पब्लिकेशनने सुद्धा त्या लोकांना विचारलं सुद्धा असेल एखाद्या वेळेस की ज्ञानदेवीचे 10-12 पोरं कशी येऊ शकतात ग्रामीण भागामध्ये. तसं नाही की आता आजकाल आपल्या जे लहान पोरं आहेत आपल्याला मोबाईलचं माहीत नसतं, पण जन्मात आलेले 1 वर्ष पोरं तुमचे गेम बिम सगळं पाहतं. कारण इलेक्ट्रॉनिक युग आहे, डिजिटल युग आहे आणि काय मोबाईल हँडलिंग वगैरे आहे, त्यामुळे लोकांना विद्यार्थ्यांना खूप इझी गेलं आणि आता ऑनलाईन आपले शिक्षक शिकून राहिलेच आहेत. पण याच्यामध्ये कोण म्हणे करोडपती, जसं अमिताभ बच्चन साहेब विचारतात की आपल्या काही प्रश्न विचारला, जो पहिले बटन दाबेल त्याला संधी मिळते. सगळ्यांना येते, सगळ्यांना संधी असते, पण त्याच्यामध्ये ज्याचा पहिले बोट त्या बटनावर गेला त्याचं उत्तर बरोबर असतं आणि त्याला ते उत्तर देऊन त्या प्रश्नात दिलं तर त्याला ते क्विजमध्ये त्याला मार्क मिळतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळालेले आहे. हे तुम्हाला समजून सांगता नाही आलं. बरं, चला पुढे. थँक्यू. यानंतर ओम नितीन आहेरे या विद्यार्थ्यांचा सत्कार आदरणीय हसनजी सय्यद साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. चला वरती या लवकर. दोन्ही हात लावायचे. लावला आहे का? प्ले स्टोर आता ही चलाते, यूट्यूब भी चलाते. नहीं ना, नहीं चला ये बुक. ओम कितवीला आहे तू? आता 9th ला आहे. म्हणजे 8वीत असतानाच तू ही एक्झाम क्रॅक केली? असं आहे, असं सगळ्यांना दिसलं. हे बघा, 8वीतला विद्यार्थी, ग्रामीण विद्यार्थी, त्याने 8वीत असताना 9वीची एक्झाम क्रॅक केली. ओम तुला अजून एक सांगतो, 7वीचा पोरगा सुद्धा आपला पास झालेला आहे, पण त्यांना ते पुस्तकं 9वी 10वीचे दिले जातात, त्याच्यामुळे 7वीच्या पोराचा याच्यात नंबर लागलेला नाहीये. एक त्या पोराने सुद्धा तुम्ही 9वी आणि 10वीचे त्याने जे प्रश्न होते ते क्विज मधले ते सुद्धा त्याने सोडवलेले आहे. त्यालाही आज बोलवलं होतं पण तो आलेला नाहीये. बघा, आपला म्हणजे की 7वीचा पोरगा 9वी 10वीच्या परीक्षेला पासून सुद्धा पास होऊ शकतो, इतकं बेसिक आपण तयार करून घेतलेलं आहे. ओम का? ओम बड़ा होके क्या बनना है? गुड, कॉन्ग्रेचुलेशन. मेरे पास दे देना इसको, मैं तैयार करूंगा. अच्छा ओम, ये एग्जाम में सब में टफ चीज क्या लगी? सब में कठिन क्या लगा? हमें जब आम्ही जेव्हा पेपर देत होतो ना तेव्हा काही प्रश्न हार्ड जात होते आम्हाला. मग काही प्रश्न आम्हाला ते याच्या चेतना पब्लिकेशनच्या पुस्तकांमध्ये देत होते ना, म्हणून काही प्रश्न सोपे जात होते. सो ऑल द बेस्ट. एनडीए में जाता हूँ मैं. एनडीए पता है ना, नेशनल डिफेंस एकेडमी, जहाँ पे ऑफिसर्स बनते हैं. तो मैं चाहता हूँ ओम एनडीए के अंदर दिखेंगे. लक्ष्य के ऋतिक की तरह रहेंगे. लेफ्टिनेंट ओम, ऑल द बेस्ट.
यानंतर ललित अनिल भामरे या विद्यार्थ्यांनी मंचावर यायचे. या विद्यार्थ्यांचा सत्कार आदरणीय डॉक्टर साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. ललित कितवीला आहे आता? नाईन्थला असताना 10वीची परीक्षा क्रॅक केली. इकडे सगळ्यांना दिसत आहे 9ची क्रॅक केली. पुढे जाऊन काय बनायचं ललित? एक मिनिट. सॉफ्टवेयर इंजीनियर क्यों बनना है? अच्छा, सॉफ्टवेयर इंजीनियर की सैलरी पता है किसी को? एक CR का पैकेज रहता है यूएस में, एनुअल मंथली 4 से 4.5 लाख रुपए. और एक बार बताओ आप लोगों के नॉलेज के लिए, यूएस में मेरे कजिन्स काम करते हैं सॉफ्टवेयर कंपनीज के अंदर. मैक्सिमम जो सॉफ्टवेयर इंजीनियर जो इंडिया से गए हैं वो छोटे सिटीज से, जो सिटीज को जानते नहीं, जो टाउन्स को जानते नहीं है, वो लड़के यूएस में सॉफ्टवेयर इंजीनियर्स का काम कर रहे हैं. तो तुम्हें भी ताराबाद का नाम वहां पर रोशन करना है. हो जाएगा? यूएस जाके भूल नहीं आएगा हमें. ऑल द बेस्ट. बघा, हा जो विद्यार्थी एकदम गरीबाचा पोरगा आहे. त्याचा बाप आपले विद्यार्थी वाहण्याचे काम रिक्षा चालवायचा आणि आजही रिक्षा चालवतो. आणि ज्यावेळेस आपली ज्ञानदेवी सुरू झाली त्यावेळेस पहिला तो रिक्षा चालवणारा ड्रायव्हर आपल्याकडे होता. आणि त्याचे मुलं सुद्धा इतकी हुशार आणि टॅलेंट आहेत. बघा, कधीही चिखलातच कमळ उगत असतं. म्हणून माणसाने किती शेती चांगली असेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून माणसाचे विचार चांगले असतील तर माणसाला ध्येय गाठायला काही अशक्य नसतं. बघा, त्याची इच्छा आहे त्याने सॉफ्टवेअर इंजिनियर व्हावं. बऱ्याच लोकांना माहिती नाही की आपल्याकडचे बरेच सॉफ्टवेअर इंजिनियर पुण्यापर्यंत जातात, बेंगलोरपर्यंत जातात. एक माझ्या जवळच्या नातेवाईकाचा पोरगा बॉम्बेमध्ये आपला US मध्ये त्याने MS केलं आणि त्याचं वार्षिक पॅकेज आहे 1,25,00,000 रुपये. किती आहे? वर्षाचं पॅकेज त्याला 1,25,00,000 असं त्याला अमेरिकेमध्ये पगार मिळतोय. बघा, आणि आपण आयुष्यभर कष्ट करून 1 कोटी रुपयाचं प्रॉपर्टी सुद्धा कमवू शकत नाही. म्हणून माणसाने ध्येय गाठायचं असेल तर कधी कळसाला हात लावण्याचा प्रयत्न करावा. कळस नाही मिळाला तर कमीत कमी 2-4 पायऱ्या तरी माणूस चढतं आणि जीवनाचं सार्थक आणि आईवडिलांचं सार्थक लाभतं आणि आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण होतात. पुढे मला सगळ्या पालकांना सांगायचं आहे का एवढं चालतो बोलतो विद्यापीठ तुमच्याकडे आहे मोटिवेशनचं. सर तुम्ही एक सकाळी मोटिवेशनचा याचा सगळ्या विद्यार्थी पालकांचा घ्या, म्हणजे पालकांचा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना फायदा होईल. सर साहेब, आज माझी शाळा नावावर पास येण्यासाठी बघा, आपल्या खेड्यामध्ये बैल असतो, त्याला किती हाकललं तर तो पळत नसतो. माझ्याकडे डायरेक्ट टोचलेली आरू असते. मी ती टोचल्याशिवाय माझा शिक्षक टोचायची गरज येत नाही. आता अजून टोचत होतो, आता टोचायची गरज येत नाही. खरोखर शिक्षकच मुळापासून मी जरी पुढे एवढा छान मारत असेल, एकट्या दुट्याचं काम नाही, युनिटी वर्क आहे. आणि आमच्या सर्व शिक्षक लोकांनी खूप चांगलं काम केले, चांगलं काम करत राहतील आणि शाळेचं नाव आणि त्यांचंही नाव रोशन होतं. बघा, किती प्रॉपर्टी कमवली त्याला महत्व नाही. आता रवी निकम सर म्हणत असतील की माझी दसवेला 50 एकर जमीन आहे, त्याला किंमत नाही. लोक विचारतात, रवी सर तुमचे मुलं काय शिकतात? जेव्हा त्यांची देवांक्षा मोठी IAS अधिकारी होईल तेव्हा त्यांची छाती फुगेल. ते सांगतील की माझी पोरगी IAS झाली. बिराडे काय म्हणतील, माझी पोरगी IAS झाली. उद्या अनिल म्हणेल माझा पोरगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. याच्यासाठी हे सगळ्या शिक्षकांचं, शाळेचं आणि आईवडिलांचं पाठबळ सुद्धा फार मोठं असतं. आणि मोटिवेट माणसाच्या कधी पॉझिटिव्ह थिंकिंग असावी. तुम्हाला कोरोना जरी झाला तर मला कोरोना झालाच नाही,
मी बिंदास, त्याला मेडिसिनची सुद्धा गरज नाही, माणूस 100% बरा होतो. म्हणजे याला माणसाच्या आत्मा हृदयातच त्याचे बीज रोवलं गेलं पाहिजे की मी हे सक्सेस होणार, ही क्विजमध्ये मी सक्सेस होणार, जीवनात सक्सेस होणार आणि भारताचा चांगला नागरिक होणार आणि आई वडिलांचं, देशाचं, जनतेची सेवा करणार. याला मोटिवेशन म्हणतात. विनाकारण गणपतवाणी विडी पितांना चावा येता मिस्ट काढी. बघा झोपू द्या, काय नाही, झोपू द्या, सरळ झोपा. काय सर, काय होणार नाही. त्याला तो शॉक आलेला आहे स्टँडिंग राहिल्यामुळे. शर्ट उघडून द्या, शर्टाच्या त्याला बसू नका अजून. अरे बसू नका ना, झोपू द्या ना. काही होणार नाही. त्याच्या ब्रेनला ऑक्सिजन आणि ब्लड सप्लाय प्रॉपर न मिळाल्यामुळे त्याला इस्किमिया म्हणतात. काय घाबरू नका. बरं चला पुढचा विद्यार्थी. अरे काही चोळू नका, फक्त आवाज. चला, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी कुमारी भूमी संदीप कासारे या विद्यार्थिनी मंचावर यायचे. या विद्यार्थ्यांचा सत्कार आदरणीय प्रशांतजी आहेर, उत्तर महाराष्ट्र हेड ऑफिसर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. अरे बसू दे, काय बसू द्या. घाबरू नको ना, अशी आहे ना. 10th में टॉपर आएगी. भूमी, तू 10वीला आहे वाटत नाही. ये बाळा इकडे. बाळा, ही ज्यावेळेस अनाउन्समेंट झाली का असं ऑनलाईन एक्झाम आहे, याच्या आधी ऑनलाईनचा काही अनुभव आहे आपल्याला? माहिती घे ना आता. अरे बोल ना, तू माझ्याजवळ घे ना, बोल ना, तुला ऐकू दे ना. ऑनलाईन क्लासेसमुळे बराच काही अनुभव आलेला. ऑनलाईन क्लासेसमध्ये नक्की काय अनुभव होता? आमच्या सरांनी माझ्या सरांनी खूपच छान टीच केलं होतं म्हणून कॉन्फिडन्स. महाजन सरांनी खूप छान टीच केलं. धन्यवाद महाजन सर. आणि तुमचे संस्थाचालक डॉक्टर साहेब दौलतराव गांगुर्डे साहेब यांचं काही तुम्हाला प्रेशर असतं? नाही. म्हणजे त्यांच्याकडे बघून नको उत्तर तू व्यवस्थित. ते एकदम फ्री आहेत आणि आम्हाला गाइडेंस पण खूप छान. बस आपको अभी आप भूमि नाम है, भूमि अभी आप टॉपर आई हैं 10th में, तो कैसा लग रहा है आपको? लग रहा था आप टॉप करोगे? अभी इसके बाद हर एग्जाम में आपको यही लगना चाहिए कि आप टॉप करो. जब तक आप अंदर से नहीं मानोगे आप जीत रहे हो, तो आप कैसे जीतोगे? सो ऑल द बेस्ट. भूमि, क्या बनना है आपको बड़ा होके? डॉक्टर. कौन सा डॉक्टर? MD. वो तो डॉक्टर साहब का डिपार्टमेंट है, आप बन गए आप. तेव्हा बऱ्याच लोकांना माहिती नाही, डॉक्टर झाला म्हणजे बघा प्रत्येक शास्त्रामध्ये खूप ब्रांचेस आहेत. आपलं जसं 12वीपर्यंत सायन्सपर्यंत जातो, तो 12वी सायन्स असतं. मी MBBSला गेल्यानंतर जसं MBBS असतं, पण MBBS नंतर प्रत्येक फॅकल्टीच्या ब्रँचेस वेगळ्या असतात. नुसता MD MS ला महत्व नसतं. MD मध्ये व्हायचं असेल तुम्हाला MD कार्डिओलॉजी होऊ शकतात, MD रेडिओलॉजी होऊ शकतात, MD पेडियाट्रिक होऊ शकतात, MD सायकॅट्रिक होऊ शकतात, MD अनेस्थेसिया होऊ शकतात. असे वेगळे ब्रँच असतात. म्हणून मुलांचे लहान आहेत, त्यांना स्वप्न मोठे चांगले आणि त्यांच्या स्वप्न साकार व्हावं अशी मी सगळ्यांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. यानंतर प्रतीक राजेंद्र बधाने या विद्यार्थ्यांचा सत्कार आदरणीय डॉक्टर साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. कुमार प्रतीकचा सत्कार आदरणीय जितूभाऊ सावे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. प्रतीक, ही
एक्झाम देताना तुझ्या मनात नक्की विचार काय होता? विचार काही नव्हता. आता आपण 3-4 वर्षापासून आपण आपल्यावर बुक देत आहे, त्याच्यामध्ये एक सेट असा जनरल नॉलेजचा बुकचा पण होता, त्यामध्ये त्यासारखेच प्रश्न होते. मग ते आम्ही सोडवलेले होते, मग त्याच्यावरून सोडवलं. आणि एक्झाम देताना तुला वाटलं होतं का मी मेरिट मध्ये येईल असं? असं काही आता काय सांगायचं. अरे काय सांगायचं म्हणजे विचारतोय मी, येशील का? 50-50. याच्यावरनं काय होतं माहितीये का, याच्यावरनं या संस्थेत शिक्षकांचं आपल्या विद्यार्थ्यांवर किती लक्ष आहे हे कळून जातं. आमच्यासारख्या बाहेरच्या थर्ड माणसाला कळतं का शिक्षक मुलांकडनं काय काय करून घेतात. कारण याच्यामध्ये सगळ्यात ते जनरल नॉलेजचे जे बुक होतं ते सगळं सोडवून घेण्यामध्ये आमचे जे क्लास टीचर होते, सगळं जे शिक्षक होते त्यांची खूप मेहनत होती. ते वर बुक आल्यावर सर मग साळवे सर होते आणि मग सगळे शिक्षक बॉस. प्रतीक, बड़ा होके क्या बनना है? IIT पवई. बट एक ड्रीम. क्या ड्रीम है? IIT इंस्टीट्यूट में जाना. कॉन्ग्रेचुलेशंस. अच्छा, जितने भी बच्चे हैं प्राइज डिस्ट्रीब्यूशन के बाद 10 मिनट बैठ जाना. ये बुक यूज कैसी करनी है, टेक्नोलॉजी बुक है, आप चले जाओगे तो समझ में नहीं आएगा. तो 10 मिनट के लिए प्राइज के बाद रुकना आप लोग. यानंतर कुमारी प्रियंका तुषार शेवाळे या विद्यार्थ्यांचा सत्कार आदरणीय हसन भाऊ सय्यद यांनी करावयाची त्यांना विनंती करतो. प्रियंका, आताच कळालं आपण जायखेड्याच्या आहात. जायखेड्याची लोकवस्ती किती असेल? 11,000. बघा, 240 शाळांची ऑनलाईन एक्झाम झाली. किती? 240 ऑल इंडिया लेवलवर. त्याच्यात ताराबाद पासून किती किलोमीटर गाव? 10 किलोमीटरवर जायखेडा गाव. 11,000 लोकवस्तीतून ही मुलगी ऑल इंडिया लेवलला टॉपर. तुला वाटलं होतं बाळा हे असं होईल काही? बाळा अभ्यास कसा झाला होता? अभ्यास तर काही केला नव्हता, पण मग ते टीचर्सने टीच केलं होतं, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून मग ते सॉल्व्ह केलं. तुला माहित होतं 240 शाळांच्या ऑल इंडियात ही एक्झाम होते असं? असं वाटलं होतं की फक्त ज्ञानदेवीचेच विद्यार्थी असतील असं. डॉक्टर साहेब, आपलं याच्यावर काय म्हणणं आहे? तिला फक्त वाटलं होतं ज्ञानदेवीचे मुलं आहे. त्याला काय कारण झालं की हसनभाईंनी जी लिंक टाकली होती ती इतकी कमी वेळात 1-2-3 दिवस राहिले. मला असं वाटतं शुक्रवारी की गुरुवारी टाकली आणि सोमवारी परीक्षा होती, मध्ये रविवार आला आणि शिक्षकांना आम्ही सांगितलं की प्रत्येक विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी भाग घ्यावा. पण त्याच्यामध्ये आशर पाटीलने स्वतः येऊन बऱ्याच मुलांचं रजिस्ट्रेशन केलं. याच्यामध्ये आमचे जवळ 9 ते 10 जवळजवळ 150 पोरं असतील. त्याच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करताच आलं नाही, त्याच्यामुळे क्विजमध्ये भाग घेता आला नाही. म्हणजे मी सांगतो की तुम्हाला तुमच्या गाडीवर पुस्तकं तुम्हाला आणावे लागले असते आणि आमच्या विद्यार्थ्यांना द्यावे लागले असते. कारण आमचे सगळे विद्यार्थी आहेत ते कॉलरच आहेत आणि त्याचं सगळं श्रेय आमच्या शिक्षकांचं आहे. आता महाजन सरांचं नाव घेत आहेत, तर आमचे गर्दे सर आहेत. ते दरवर्षी नवोदय स्कॉलरशिपला गर्दे सर आणि त्यांचे 5वीचे जे टीचर आहेत त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे खाल मारवाडीपासूनही प्रयत्न केलेले आहेत. पण त्यांना खालून ते गोळा येतात, 5वी नंतर थोडा आकार मिळतो आणि 8वी नंतरही चांगला आकार मिळायला लागतो आणि आमच्या सर्व स्टाफचं हे श्रेय आहे. पण नवोदयमध्ये गर्दे सर, महाजन सर आमचे आता नवीन झालं ते MSc BEd आहेत, ते माध्यमिकचे शिक्षक आहेत, खरोखर चांगले. आमचा तीर्थराज खेळणार आहे, संपूर्ण स्टाफ चांगला आहे. म्हणजे साळवे सर वगैरे मानकर सर सगळे टीचर चांगले शिकवतात आणि सगळ्यांचं श्रेय आहे. आणि म्हणून आज आपल्या तुम्ही मुंबईपर्यंत आला आणि त्या मुलांमुळे तुम्ही आले आणि इथं येऊन खरोखर मुलांनाही भाग्य वाटलं, आम्हालाही भाग्य वाटलं. आणि आमचं खरंच सांगतो, मुलांना माहिती होतं 240 भाग 240 शाळांनी ऑल इंडियामध्ये सहभाग घेतला आहे. ही फक्त आपल्या शाळेपुरतीच आहे असं त्यांना वाटतो. एकदम बरोबर आहे. मुलं अजून सांगतो, मी बोललो की आमचे 6वी 7वीचे सुद्धा मुलांनी क्विजमध्ये भाग घेतला आणि ते पास झालेले आहे. पण
त्या चेतना पब्लिकेशनचं वरून असं सांगितलं की फक्त 9वी आणि 10वीसाठीच होती, मग त्या मुलांना आम्हाला पैसे देता येणार नाही, म्हणून आम्ही त्यांचे नाव त्यांनी आपल्याला फीजमध्ये आणले नाही. खरोखर म्हणजे मुलांनी खरोखर सुप्त गुण असतात ते सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी अशा कॉम्पिटिशन एक्झाम झाल्या तर मुलांना याची सवय होते आणि भविष्यात मोठ्या कॉम्पिटिशन UPSC देण्यासाठी या मुलांना खूप फायदेशीर आहे. आणि याच्यामध्ये मला तर वाटतं या पोरांनी जे आले आहेत त्यांनी कोण करोडपतीमध्ये म्हणजे नॉमिनेशन करायला काही हरकत नाही. एका त्यांची बिचारे गण्य म्हणणे बुद्धी तरी मुट्ठी में क्या है ये सांगता येत नाही. सर मैं सिर्फ एक ऐड करूंगा, ये बच्चे कौन बनेगा करोड़पति नहीं है, ये बच्चे ये बनेंगे करोड़पति है सर, ये बनेंगे करोड़पति. कौन बनेगा ऑप्शन रहते हैं, लेकिन ये जो बच्चे ये इनके अंदर जो टैलेंट है यही बच्चे बनेंगे करोड़पति. जो ये नॉलेज ले रहे हैं और जो आगे आगे चल के करेंगे तो ये अपने नॉलेज अपने एजुकेशन के बेस पे 100% करोड़पति बनेंगे सर. आप लोगों का गाइडेंस है और भगवान से प्रार्थना है कि ये इनके जो ड्रीम्स हैं, इनके जो एस्पिरेशंस हैं, आप लोगों का मोटिवेशन, हम लोगों का सपोर्ट, ये सब मिलके हम लोग इनके लाइफ का मकसद, इनकी मंजिल जो इनका गोल है, ये हम सब मिलके इनको अचीव करेंगे. और एक दिन ऐसा आएगा कि हम लोग प्राउडली कहेंगे कि इन बच्चों से हम लोग ये फंक्शन में मिले थे और आज ये लोग ये स्टेज पे बैठे हैं. थैंक यू पेरेंट्स, आपका कीमती टाइम देने के लिए. पेरेंट्स स्टूडेंट एक 10 मिनट के लिए कोई क्लास में आ जाइए, मुझे बुक्स एक्सप्लेन कर दें. एक वर्ग मोठा हॉल असेल त्या हॉलमध्ये व्यवस्था करा आणि जेवढे पोरं आले त्यांना कसा अभ्यास करायचा कसं. अजून तुम्हाला माहीत नसेल आपल्या भागामध्ये चेतना पब्लिकेशन आपणच आणलेलं आहे आणि खरोखर खूप चांगलं पब्लिकेशन आहे. पण अजूनही विद्यार्थी पालक यांच्या अजूनही ते डोक्यात घुसलेलं नाही की चेतना पब्लिकेशन मागणं आहे असं आहे तसं आहे. खरोखर त्यांच्या जनरल नॉलेज आणि तुम्हाला इथं नाही, जेव्हा तुम्ही सरळ नाशिक सोडून बाहेर जाल तेव्हा तुम्हाला चेतना पब्लिकेशनच्या प्रत्येक पानाची आठवण येईल, कारण त्या पानावर तुमच्या आयुष्याची पूर्ण रस्ता लिहिला होता आणि शिदोरी लिहिली होती. खरोखर चेतनावर तुम्ही आले, आभारी, धन्यवाद, थँक्यू. एक ऍड करतो. सरांनी सांगितलं चेतना पब्लिकेशन महाग आहे. चेतना पब्लिकेशन फक्त भारतातच नाही, चेतना पब्लिकेशन दुबई, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, श्रीलंका, USA आणि म्यानमार, सौदी अरेबिया या सगळ्या ठिकाणी. आता तुमच्या पाल्याच्या म्हणजे तुमच्या मुलाच्या हातात जे पुस्तक आहे तेच पुस्तक QR सगळ्या जे मी आता जेवढे देश सांगितले तिथल्या विद्यार्थ्यांच्या पण हातात आहे. त्याच्यामुळे महागडं वगैरे असं काही नाही, टॅलेंट आहे सगळं. आणि सरांचं नामचं तर आहे, सरांना सांगितलंय तुमच्याकडे इतके सारे ऑफिसर्स येतील, फक्त महाग वगैरे काही नाही सर. हे बघा QR, तुम्हाला QRचा मिनिंग कळला नसेल तर त्याच्यावर एक चित्र असतं, छत्रपत्र काढलेलं, त्याच्यावर लेन्स झूम त्याच्यावर स्कॅन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण पुस्तकाचा अभ्यास करता येतो. आपण सुद्धा मागे मध्ये जितू साळवेने येऊन सांगितलं होतं, शिक्षकांना सांगितलं होतं मी, लेन्स ॲप एक ॲप आहे, ते डाउनलोड करायचं, ते स्कॅन करून कॅमेरामध्ये तुम्हाला परिपूर्ण पुस्तकाची म्हणजे त्या धड्याची पूर्ण माहिती, त्या पानाची माहिती पूर्ण शिकवली जाते. हेच तुम्हाला आता हसन भाई शिकवणार आहे. एक मिनिट. आप लोगों ने वो शाहरुख खान की ऐड देखी है, बाईजूस कंटिन्यूसली आती है, उससे पढ़ाई इजी हो जाएगी. बाईजूस मिलेगा तो बच्चों को. बाईजूस की ऐड आ रही है टीवी पे, बाईजूस की ऐड आ रही है, शाहरुख खान ऐड करता है उसके अंदर. किसी को मालूम है बाईजूस का रेट कितना है एक क्लास का? 40,000. अब 40,000 हमारी तुम्हारी तरह कैसे क्या दे पाएंगे हम लोग मिडिल क्लास है. 40,000 हमारे लिए बहुत बड़ी अमाउंट है. जो बहुत बड़ी फैमिली से बिलोंग करते हैं 40,000 एफोर्ड कर सकते हैं, लेकिन हमारी तुम्हारी बच्चे क्यों कंपटीशन में पीछे हो जाए. तो हम लोगों ने बाईजूस जैसा कंसेप्ट और उससे अच्छा कंसेप्ट आपकी बुक में ही कन्वर्ट कर दिया. अभी मैं आपको 10 मिनट में आपके जो बच्चे अंदर आएंगे मैं सिखाऊंगा कि कैसे इसको यूज करना है. तो मैं इनवाइट करना चाहूंगा विनर्स और उनके पेरेंट्स और टीचर्स भी थोड़ी देर के लिए क्लासरूम में आ जाइए.